मराठा ओबीसी मध्ये वादाचं हॉटस्पॉट ठरलेलं वडीगोद्री रस्ता उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अंतरवाली सराटीत जोरदार पावसामुळे अनेक वाहनं अडकली। पोलीस जरांगेमधील चर्चेनंतर काही वेळासाठी हा रस्ता खुला करण्यात आला। वाहनं काढण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात येणार आहे। मराठा बांधवांनी ओबीसी उपोषण स्थळापासून शांततेने जावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। तर मराठा बांधवांनी ओबीसी उपोषण स्थळापासून शांततेत जावं असं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे। ओबीसी आणि मराठा संघर्षामधील जो हॉटस्पॉट ठरलेला होता तो म्हणजे वडीगोद्री रस्ता, तो वाहतुकीसाठी काही काळासाठी सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणाहून शांततेने जावं असं आवाहन करण्यात आलं। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। सचिन, वडीगोद्री रस्ता खुला करण्यात आलेला आहे आणि हा रस्ता खरं तर ओबीसी आणि मराठा संघर्षामधला हॉटस्पॉट ठरलेला होता। काय अधिकची माहिती आहे? प्राची, आपण पाहतो की थोड्या वेळापूर्वी अंतरवाली सराटी आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि ज्या ठिकाणी जो पर्यायी रस्ता पोलिसांनी उपलब्ध करून दिलेला होता त्या पर्यायी रस्ता पूर्ण हा मातीचा रस्ता असल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये चिखल झालेला आहे। त्यामुळे वाहनं फसलेली आहेत। त्यामुळे प्रशासनाला विनंती करण्यात आली होती की जो रस्ता आहे काही काळासाठी जी अडकलेली वाहने आहेत ते सोडण्यात यावं। त्यासाठी स्वतः पोलीस अधिकारी या ठिकाणी आले होते। मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर असं ठरलं की जी अडकलेली वाहनं आहेत ती काही काळासाठी बाहेर जाईपर्यंत तो रस्ता खुला करण्यात यावा। त्यामुळे आता काही वेळासाठी हा रस्ता खुला करणार आहे। त्यानंतर मराठा बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की ज्या ठिकाणी ओबीसी आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी यापूर्वी देखील वाद झालेला आहे तिथून कुणीही घोषणाबाजी करणार नाही, आपण शांततेने जावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की अडकलेली वाहनं जी आहेत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता पुढे हा वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तरी आपण दृश्य बघतोय, वडीगोद्री रस्ता हा वाहतुकीसाठी काही काळ सुरू करण्यात आलेला आहे। अंतरवाली सराटीमध्ये पाऊस पडला आणि त्यामुळे जो पर्यायी मार्ग होता तिथं पाणी साचल्यानं हा आता वडीगोद्री रस्ता पुन्हा एकदा काही काळासाठी सुरू करण्यात आलेला आहे। मात्र याच ठिकाणी ओबीसी आंदोलकांचे देखील आंदोलन सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणाहून जाताना शांततेत जावं असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना केलंय।